नमस्कार मित्रांनो महाडीबीटीची जी काही स्कॉलरशिप आहे पंजाबराव देशमुख ही बऱ्याचशा विद्यार्थ्यांची जी काही स्कॉलरशिप आहे ती जमा झालेली आहे। परंतु आता राहिलेल्या विद्यार्थ्यांची सुद्धा स्कॉलरशिप जी आहे ती जमा झालेली आहे। तर त्यावरती आजचा हा व्हिडिओ आहे। तर त्याविषयी संपूर्ण अशी जी काही माहिती आहे ती आपण आज सांगणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका मित्रांनो। तुमच्यासाठी मी चांगला बेस्ट व्हिडिओ माहिती देत असतो। तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर नवीन आला असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा। तर मित्रांनो तुम्ही तुमचे प्रोफाईल लॉग इन करून एकदा चेक करा का तुमची स्कॉलरशिप कुठल्या स्टेपला आहे। अंडर डीडीओ जर दाखवत असेल तरी मी सुद्धा आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती देणार आहे। मित्रांनो आता मी जी काही प्रोफाईल आहे ती माझी इथे लॉग इन करून घेत आहे। आता मित्रांनो प्रोफाईल लॉग इन केलेली आहे। आता लॉग इन केल्यानंतर पाहू शकता या साईटला बरेचसे काही ऑप्शन आहेत। तर या ऑप्शनमध्ये तुम्ही पाहू शकता की इथे एक ऑप्शन आहे माय अप्लाइड स्कीम आणि एक सर्वात खालती सुद्धा एक ऑप्शन आहे माय अप्लाइड स्कीम हिस्ट्री या नावाने। आता तुमची स्कॉलरशिप जर जमा झालेली असेल तर हे जे काही ऑप्शन आहे या ऑप्शनमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी पाहू शकता इथे जे काही सिलेक्टेड अकॅडमी इयर आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि सर्च करायचं आहे। आता तुमचं जे काही अकॅडमिक इयर आहे जसे की या ठिकाणी आता आपण 23-24ला इथे सिलेक्ट करणार आहोत। त्यानंतर पाहू शकता इथे आपल्याला सर्च करायचं आहे। तर आता सर्च केल्यानंतर ज्या काही राहिलेल्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप अंडर डीडीओ दाखवत होती त्यांची अंडर डीडीओमधून आता पेमेंट प्रोसेसला गेलेली आहे। आता त्यांची जी काही स्कॉलरशिप आहे ती अंडर स्क्रुटिनिटीमध्ये दाखवत नाही आहे। इथे नो अंडर स्क्रुटिनिटी ॲप्लिकेशन्स असं दाखवत आहे, म्हणजे त्यांची स्कॉलरशिप जी आहे ती आता अप्रूव्डमध्ये गेलेली आहे। तुम्ही पाहू शकता दोन्ही स्कॉलरशिप ज्या आहेत त्या अप्रूव्ड प्रोसेसमध्ये आहेत व त्यांचे जे काही अप्रूव्हल आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। ॲप्लिकेशन नंबरवरती क्लिक केल्यानंतर त्यांचे जे काही अप्रूव्हल आहेत अप्रूव्हल फॉर कॉलेज क्लर्क, कॉलेज प्रिन्सिपल आणि डिपार्टमेंटल जॉईंट डायरेक्टर या तिघांचेही यांना जे काही अप्रूव्हल आहेत ते आलेले आहेत। त्यामुळे त्यांची स्कॉलरशिप अप्रूव्हलमध्ये गेलेली आहे। आता टेन्सिटिव्ह बेनिफिट्समध्ये इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे पाहू शकता तुम्ही 38,000 रुपये ही जी काही अमाऊंट आहे ती आता पुणे युनिव्हर्सिटीसाठी आहे। कुठल्या युनिव्हर्सिटी? पुणे। आता बऱ्याचशा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये वेगवेगळे अमाऊंट आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या बेनिफिट्स तुम्हाला मिळतील। आता ही स्कॉलरशिप आली का नाही हे कशा पद्धतीने चेक करायचं? तर यासाठी तुम्हाला फंड डिस्ट्रीब्यूट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दोन्ही स्कॉलरशिप तुमच्या दिसत आहेत। त्यापैकी तुम्हाला डॉक्टर पंजाबराव देशमुखचा जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही जी काही स्कॉलरशिप आहे ती 12/2/2025 रोजी खात्यामध्ये जमा झालेली आहे। कुठल्या खात्यामध्ये? तर इंडियन पोस्ट पेमेंट बँक या अकाउंटमध्ये जमा झालेली आहे। त्यांचा अकाउंट नंबर या ठिकाणी आहे, त्याचबरोबर त्यांचा ट्रान्झॅक्शन आय डी सुद्धा या ठिकाणी आहे आणि फर्स्ट इन्स्टॉलमेंट जमा झालेली आहे मित्रांनो। पेमेंटसुद्धा डन झालेली आहे। या ठिकाणी जर तुमची पेमेंट फेल्ड जर झालेली असेल तर तुम्हाला तुमची जी काही आधार डीबीटी सीडिंग्स जी आहे ती तुम्हाला करणं गरजेचं आहे। आणि मित्रांनो 12/2/2025ला लाईव्ह प्रूफमध्ये तुम्हाला सांगत आहे की स्कॉलरशिप जी आहे ते जमा करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो सेकंड इन्स्टॉलमेंट जी आहे ती सुद्धा आता तुम्हाला मार्च महिन्यामध्ये दिली जाणार आहे। त्यावरती उद्याला कंप्लीट व्हिडिओ येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा आणि या व्हिडिओला लाईक करा। लाईक करत ना मी मेहनतीने व्हिडिओ बनवत असतो तुमच्यासाठी। तर धन्यवाद मित्रांनो।